नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम थेरोटिकली, ठीक आहे, एकदम प्रॅक्टिकली आणि थेरोटिकली दोन्ही प्रकारे आपण हे बघून घेऊया की पेपर 2 मध्ये, आता पेपर 2 मध्ये 70+ मार्क कसे घेऊ शकतो आपण पदार्थ पेपर 2 चा. बघा, पेपर 1 थोडा अवघड होता, पण पेपर 2 पदार्थाचा थोडा ॲज कम्पेअर टू पेपर 1 हे थोडा सोपा आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक नक्की सांगू इच्छितो की या प्रोसेसेस सांगणार आहे मी, जे सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते फॉलो करा. 100% तुम्हाला 70+ मार्क येतील, म्हणजे येतील. ठीक आहे, 70+, ठीक आहे, 70+ मार्क येतील किंवा 65+ मार्क येतील. ठीक आहे, एवढं जर का फॉलो केलं तर. आता याच्यामध्ये काय काय बघा माहितीये का तुम्हाला, सगळ्यात अगोदर तुम्ही सिलेबस बघा कोणता कोणता आहे. तर परीक्षा आप्तोपदेश जास्त नाही, खूपच छोटे छोटे चॅप्टर आहे. ठीक आहे, तुम्ही ते संपवू शकतात. ओके, एकदम 26 मार्कासाठी आहे. त्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना तुम्हाला की ज्यांना पण 100 पैकी 70 मार्क हवे असेल तर त्यांनी डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ऍप डाउनलोड करून गेस पेपर घ्यायचा आहे. कारण आजचा पेपर गेस पेपर मधला खरं सांगतो तुम्हाला मी, 80 मार्काची थेरी होती, त्याच्यामधून 80 मार्क आलेले डायरेक्ट सरळ जसे प्रश्न होते तसेच प्रश्न विचारण्यात आलेले. मी तुम्हाला हे पण दाखवून देऊ इच्छितो. काय दाखवत आहे मी तुम्हाला, बघून घ्या एकदा तुम्ही गेस पेपर. ठीक आहे, बघितला तुम्ही पूर्ण तर तुम्ही बघू शकत असाल ह्याचा पुढचा पण पेपर जो पदार्थ विज्ञानचा होणार आहे, पुढचा पेपर जो पेपर 2 आहे, तो पण 80च्या 80 मार्काचा सरळ कशामधून येणार आहे, तर सरळ एकदम गेस पेपर मधून येणार आहे. ठीक आहे, तर ते नक्कीच तुम्ही ऍप वरती घेऊन टाका किंवा डायरेक्टली मला संपर्क साधा. ठीक आहे, आता गेस पेपर झालं. चला, आता मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकली सांगतो की तुम्हाला 70+ किंवा 65+ मार्क कसे येतील. तर सगळ्यात अगोदर ब्रह्मास्त्र सिरीज बघा. ब्रह्मास्त्र सिरीज चॅनल वरती ऑलरेडी अवेलेबल आहे. ब्रह्मास्त्र सिरीज म्हणजे काय आहे, तर ब्रह्मास्त्र सिरीजचा अर्थ आहे की लास्ट 5 इयर क्वेश्चन पेपर ते ऑलरेडी टाकण्यात आलेले आहे. कुठे टाकण्यात आलेले, टेलिग्राम वरती, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. अथवा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की प्रश्न कसे विचारले जातात, तुम्हाला लिहायचं काय, तुम्हाला वाचायचं कसं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. फ्री ऑफ कॉस्ट आहे ते व्हिडिओ, युट्यूब वरती तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, मग ब्रह्मास्त्र सिरीज म्हणून ती आलेली आहे. आता कॉन्करर सिरीज म्हणजे याच्यामधून 100 पैकी 100 मार्क येणार फिक्स. आता एवढा कॉन्फिडन्स न कसं का सांगत आहे मी, कारण सगळा सिलेबस त्याच्यामध्ये शिकवण्यात आलेला आहे, काहीच सोडलेलं नाही. ठीक आहे, तर 100 मधून 100च येणार, कारण पेपर तर सिलेबस मधूनच विचारला जाणार ना. तर ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची. त्याच्यानंतर गेस पेपर तुम्हाला एकतर ऍप वरती भेटणार. गेस पेपर मधून आज तर बघा 80 मार्काचा पेपर आला होता थेरी मधून. जे 80 मार्काचे पेपर असतात ना, ते 80च्या 80 मार्काचा पडला होता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की 70+ तर मार्क येतीलच गेस पेपर मधून, एवढं मी शुअर आहे पेपर 2 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नोट्स जर का तुम्ही स्वतः बनवले असेल तर वेल अँड व्हेरी गुड. स्वतः बनवले असेल तर स्वतःच्या नोट्सला चॅलेंजच नसतं. वर्षभर अभ्यास केला असेल तर स्वतः बनवले असेल तर ते 2-3 वेळेस वाचून घ्या. किंवा तुमच्याकडं नोट्स नसेल किंवा डायरेक्टली तुम्ही बुक मधून वाचायचं जर का विचार करत असाल तर कुठं ना कुठं तुमची खूप जास्त मोठी चूक होत आहे. कारण एवढी बुक असते, 200 पेजेस तिचा असतेच, भटकर तर 230 पेजेसची आहे. तर वेगळे बुक्स 200+ पेजेसचे आहे. तर ते वाचणं म्हणजे सुसाइडल आहे डायरेक्ट. तर ते वाचू नका. शेवटच्या वेळेस नोट्स असेल तर नोट्स वाचा, कोणाचे पण असेल, पण ते कम्प्लीट असले पाहिजे. एवढी गोष्ट सांगणं अत्यंत गरजेची. पण तुम्ही सरळ काय करू शकता, एक गोष्ट करू शकता, आणि ती गोष्ट म्हणजे काय, तर ती गोष्ट म्हणजे की डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. 7887559633 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला 99 रुपयामध्ये ते नोट्स भेटून जाईल कॉन्करर सिरीजचे, जे ऑलरेडी शिकवण्यात पण आलेले आहे. कॉन्कर आता पहिले अगोदर टेलिग्राम वरती किंवा युट्यूब वरती ब्रह्मास्त्र सिरीज बघा, ऑलरेडी टाकण्यात आलेली आहे, बघितलं. त्याच्यानंतर कॉन्करर सिरीज बघा. कॉन्करर सिरीज कुठं आहे, ती पण युट्यूब वरती आहे, 1 शॉट. ठीक आहे, वन शॉट बघू नका. काही पण जे पण छोटे 1 शॉट आहे ते बघू नका. मी परत सांगत आहे, पूर्ण सिलेबस ज्याने कम्प्लीट केलेला आहे त्याचेच 1 शॉट बघा. परत सांगत आहे, चालेल. त्याच्यानंतर गेस पेपर जर का हवा असेल तर वेल अँड व्हेरी गुड. कारण याच्यामध्ये कसं आहे ना, सिलेक्टिव्ह अभ्यास होईल तुमचा. सिलेक्टिव्ह अभ्यास झाला तर तुमची स्कोरिंग वाढ. ठीक आहे, एवढं समजलं. ओके,
आता त्याच्यानंतर नोट स्वतःचे असेल तर वेल अँड व्हेरी व्हेरी गुड, ते तर सांगितलंच. ओके, आता याच्यानंतर तुम्ही हे डिवाइड करून घ्या की मला अभ्यास सगळ्यात जास्त कशाचा करायचा आहे. तर प्रत्यक्ष, अनुमान व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथून 2 LAQ आणि 4 SAQ फिक्स आहे. 1 LAQ इथून फिक्स आहे, 2 SAQ इथून फिक्स आहे, सरळ सरळ. ठीक आहे, 3 SAQ आणि 1 LAQ. ठीक आहे, 2 3 4 LAQ, 2 आणि 4 6 7. ठीक आहे, SAQ. एखादा इकडून ऍडजस्ट होऊन जाईल SAQ किंवा एखादा इकडून SAQ ऍडजस्ट होऊन जाईल. समजलं? ओके, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार, सॉरी मी काउन्सिलिंग मध्ये गेलो, आय होप तुम्ही तुमच्या याच्यानुसार, अभ्यासानुसार वेल अँड गुड स्कोर करावा आणि नक्कीच सगळे पास व्हाल अशी मला खात्री आहे, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे. फक्त तुम्ही कॉन्फिडन्स तुमच्यासोबत असू द्या. धन्यवाद.